गुगलला म्हणलं हे चरचरीत मटण थाळी इन पुण्यात बर का. हे म्हणलं ब्लॉगर तू का मी. मग काढली की उडकून. हिला नव हिच्यासाठी शाकाहारी थाळी आणि माझ्यासाठी मटण थाळी. आणि त्यासाठी आलो कुठे हॉटेलला. अरे हॉटेललाच की पण बानेर मधल्या मराठा कॅन्टीन हॉटेलला. फक्त 2.5 पायऱ्या चढून आणि अवघ्या 6व्या ते 7व्या पावलात डायरेक्ट आत. दादा पण हे का सांगताय तुम्ही. अरे ते सांगायला लागते म्हणजे त्याच्यावर माणसाने अंदाज येतोय आपल्या किती कॅलरी संपणार, आपण किती वाट्या रस्सा प्यायला पाहिजे. बरं ते झालंच. एम्बियन्स कसा आहे. मस्तच आहे बघा. पण आता तुम्ही एका जागेवर बसा आणि पोटभर जेवा. जेवायच्या आधी गंगारामच्या बाटलीतून जरा घोटभर पाणी पितो. या आजीला हिने विचारलं आजी नथ कुठनं काढली असेल. म्हटलं ग बस आणि मेनू कार्डचा कर अभ्यास. मग मी मागवली मटण लोणचं थाळी. मग सगळ्यांनी ओळख करून दिली. नमस्कार मी मटण लोणचं, मी मटण खिमा, मी तांबडा आणि मी त्याचा जुळा भाऊ पांढरा, मी चपाती, मी मऊ मऊ तूप भात. चला मग आता आपण घालू हात आणि करू सुरुवात. पांढरेश भाऊ या तुमचा वाईज मुका घेतो. तांबडेश भाऊ या तुम्ही बी या. काय रे मटण लोणच्या चांगलाच मुरलास की त्यामुळे भारी लागतोय. खिमा म्हणला पाहुणे आमच्याकडे बी लक्ष द्या. मग काय खिम्याला असा पण राऊंडात घेतला आणि भातात पण खिमेश मिसळी या. पण काय वैशिष्ट्य आहे बघा, असं शाकाहारी माणूस जेवत असताना त्याच्या ताटातल्या गुलाबजामकडे लक्ष जाणं म्हणजे काय नॉर्मल आहे. पण आता गर्दी व्हायला लागल्या. वेटिंगला थांबलेल्या माणसांचं पण आत्म कसं शांत व्हायला पाहिजे. म्हणून मग आपला भातानं शेवट केला आणि मग पुण्यातल्या बानेर मध्ये संधीचा फायदा घेत 5-6 ढेकर दिलं बघा.